आणि एका महत्त्वाच्या मुद्द्यावर रेणुका आज आपण बोलणार आहोत। सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे, कारण बहुतेकांना आता जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं तेव्हाच्या काळामध्ये जी वीज बिलं आली आहेत ती भरपूर आलेली आहेत आणि लोकांनी जेवढी वीज वापरली त्याची बिलं त्यांनी भरावी, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं। खरं तर रेणुका, नितीन राऊत म्हणाले होते की दिवाळीनंतर दिलासा कदाचित मिळू शकतो, पण तसं काहीही झालेलं नाहीये। लॉकडाऊन काळात वीज बिलाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय। लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अधिक बिल आली होती, त्यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये मोठा रोष होता। आणि वीज वापरली तितकीच बिल आलं पाहिजे, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही। योग्य बिल नसलं तर त्याची तक्रार करावी, मीटर पाहणी केली जाईल असं राऊत यांनी म्हटलंय। राज्यात वीज बिलामध्ये सवलत मिळावी याबद्दल प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता, पण केंद्र सरकारनं मदत केली नाही, त्यामुळे वीज बिल सवलत तुर्तास मिळेल असं वाटत नाही, असं देखील आता राऊत यांनी म्हटलंय। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आपल्या बरोबर आहेत। प्रश्न उपस्थित होतो की आपल्या वतीने वारंवार सांगण्यात येत होतं की लॉकडाऊनचा जो कालावधी आहे 3 ते 4 महिने, या कालावधीमध्ये सर्वाधिक बिलं आली। अनपेक्षित लोकांना तो झटका होता, पण आता आपणच आपल्या विधानावरून भूमिका बदलताय, नेमकं काय कारण आहे त्याचं? माझी भूमिका मी बदलवलेली नाही ना, बदलवण्याची माझी इच्छा आहे। शेवटी आम्ही लॉकडाऊनच्या या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या वीज कर्मचारी असोत, आमचे अभियंते असो, यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या करोनाच्या महासंकटात, करोनाच्या महायुद्धात जनतेला 24 तास वीज पुरवठा या ठिकाणी केला। शेवटी महावितरण सुद्धा वीज ही विकत घेते वीज निर्मिती कंपन्यांकडून, आणि वीज निर्मिती कंपन्यांना कोळसा लागतो आणि तो कोळसा पैसे मोजल्याशिवाय कोणी त्या ठिकाणी कोळसा देत नाही। बँकांचं कर्ज घ्यावं लागतं, म्हणजे आम्ही सुद्धा त्यांचे ग्राहक आहोत आणि बँका आता तगादा लावत आहेत आमच्याकडे। तर अशा वेळेला आम्ही लोकांचं मीटर डिस्कनेक्ट करणार नाही, त्यांचं वीज तोडणार नाही, परंतु त्यांना जे मीटर रिडिंग प्रमाणे आलेलं बिल आहे ते बिल त्यांनी भरावं अशी आपल्या माध्यमातून नम्रपणे विनंती सर्व जनतेला या ठिकाणी मी करतो आहे आणि त्यांनी मला सहकार्य करावं ही विनंती सुद्धा माझी आहे। 69% लोकांनी आज वीज बिलं भरलेली आहेत आणि ज्यांची वाढीव बिलं आहेत असं ज्यांच्या निदर्शनास आलं ती तपासून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। ज्या लोकांना वाटतं की बिल जास्त आहे, आम्ही एकदम भरू शकत नाही, आम्हाला सवलत द्या, 3 हप्त्याची मुदत त्या ठिकाणी करून देता येईल विभागणी करून, आणि जे लोक एकदम बिल भरतील त्यांना 2% आम्ही वीज सवलत सुद्धा त्या ठिकाणी दिली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। उरला प्रश्न वीज माफीचा, आम्ही जवळपास 8 वेळा राज्य मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव या ठिकाणी पाठवलेत, परंतु अजूनपर्यंत त्याच्याबद्दल कुठं मंजुरीचे संकेत मिळत नाही, कारण राज्याची तिजोरी सुद्धा या करोनाच्या संकटामध्ये थोडीफार खिळखिळी झालेली आहे। केंद्र सरकार अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही। केंद्र सरकारला आम्ही 10,000 कोटी कर्ज रूपाने द्या सांगितलं, अनुदानच्या रूपाने द्यायला सांगितलं, ते म्हटले नाही, आम्ही 10,000पेक्षा जास्त देतो, परंतु आपल्याला 10.8% व्याज द्यावं लागेल। कालच पत्र आलं 14,000 कोटी देण्याचं त्यांचं, त्या ठिकाणी 10.8% व्याज त्यांनी लावलेलं आहे। एक सावकारी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या ठिकाणी केला आहे, परंतु त्यांनी असा जनतेला दिलासा देण्याचं कोणतंही काम केलं नाही। त्यामुळं आमचा आज नाईलाज आहे आणि आम्हाला जर लोकांना पुढे चालून 24 तास जर वीज द्यायची असेल तर वीज निर्मितीला आम्हाला पैसे द्यावे लागतील, आम्हाला कोळसा कंपन्यांना पैसे द्यावे लागतील, बँकांना कर्ज जे घेतलंय त्याची परतफेड आम्हाला करावं लागणार आहे। त्यामुळं आम्ही लोकांना विनंती करतो आहोत, आमचे अधिकारी कर्मचारी जाऊन, की आपण कृपा करून आमचं वीज बिल जे योग्य असेल ते भरावं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आपण वेगवेगळ्या शहरांमधून लोकांच्या प्रतिक्रिया बघणार आहोत। सुरुवातीला जाणार आहोत मुंबईमध्ये। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। तर प्रणाली, जे रीडिंग आलं असेल त्यानुसार बिल द्यावं, जे योग्य बिल असेल ते द्यावं, हे ठीक आहे, पण अनेक लोकांना ज्यांनी वीज तेवढी वापरलेली नाही आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त, 1.25 बिल आलेत। कितीतरी ठिकाणी तर घरं बंद असताना देखील बिलं आलेली आहेत। त्यांचं काय करायचं आणि का म्हणून ही वाढीव वीज बिलं द्यायची? याचाच अर्थ ऊर्जा मंत्री ग्राहकांना, राज्यातल्या लोकांना फसवतायत।
केतकी मी सध्या मुंबईच्या लोअर परेल या भागामध्ये आहे. अतिशय मध्यमवर्गीय म्हाडाच्या जुन्या ज्या रिडेव्हलप झालेल्या इमारती आहेत त्या इथं आहेत. काही बैठ्या चाळीसुद्धा इथं आहेत. सर्वसामान्य लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना किती बिल आलं होतं, त्यांना खरंच शक्य आहे का. ऊर्जा मंत्र्यांनी आता राज्याचं गणित मांडलं की आमच्याकडे पैसे नाही आहे, आम्ही केंद्राला पैसे मागितले पण त्यांनी आम्हाला व्याजाने पैसे. पण असंच गणित सर्वसामान्यांचं पण कोलमडलेलं आहे. मग सर्वसामान्यांनी बिलं भरायची काय एवढी जास्त, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आज कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये महिन्याला बिल येते आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज जिथे उद्योगधंदे बंद आहेत, नोकऱ्या मुलांच्या बंद आहेत सर्व, आणि अशा पार्श्वभूमीवरती 4,500-5,000 बिल हे भरणं शक्य नाही. आज जर ऊर्जा मंत्री सांगत असतील की आपण बिल भरायचं नाही, तर मुख्यमंत्री म्हणतात की माझी जबाबदारी आणि माझं कुटुंब. मग या पार्श्वभूमीवरती कुटुंब प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी नाही का, की जबाबदारी फक्त कोरोनापुरतीच मर्यादित आहे, असा सामान्य मुंबईकरांना आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला किती बिल आलं होतं आणि तुम्ही बिल भरलं आहे का तुमचं? आता बिल आता मला 3,500-4,000 रुपये आलेले आहे आणि भरायचे कसं या विवंचनेमध्ये आहे, कारण सर्व दिवाळीच्या सणामुळे सर्व शेड्यूल कोलमडून गेलेलं आहे सर्व. आणि अशामध्ये जर वीज कपात झाली आणि कापली गेली तर आम्हाला अंधारात राहण्या वाचून पर्याय देखील या ठिकाणी राहणार नाही. तुर्तास वीज कापली जाणार नाही असा दिलासा जरी असला तरी त्याचा काही फायदा नाही. ते असं म्हणतायत की जर तुम्ही सगळे पैसे एकत्रित भरले तर आम्ही तुम्हाला 2% सूट देऊ आणि जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटने भरायचं असेल तर आम्ही तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंट देऊ. पण मुळात एवढे जास्त जर वाढीव बिल येत असेल तर ते भरलं गेलं पाहिजे का? नाही, भरायचं कसं आहे की 3 इन्स्टॉलमेंट देऊन शेवटी ते कुठेतरी भरणंच आहे ना. आणि सामान्य मुंबईकराच्या आता खिशाला कात्री लागलेली आहे. याच्यावरती काहीतरी विचार करून किमान अर्ध बिल तरी याच्यामध्ये आणावं अशी आमची विनंती आहे सरकारला. नक्की. तुम्ही सांगा काय तुमची प्रतिक्रिया आहे? एकूण आता ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वीज बिल भरावं लागेल. ते म्हणतात राज्याची तिजोरी खाली आहे, केंद्र सरकार मदत करत नाही. याच्यामध्ये सर्वसामान्यांचा काय दोष आहे? ही मला वाटते महाविकास आघाडी आहे का महाभकास आघाडी आहे मला हेच समजत नाही. ज्या वेळेला मागच्या वेळेला ज्यावेळेला वीज बिल वाढ झाली त्यावेळेला नितीन राऊत जे ऊर्जा मंत्री त्यांनी सांगितलेलं की 100 युनिट फ्री दिले जातील. 100 युनिट फ्री दिले जातील म्हणजे लोकांना जरा दिलासा मिळाला असता. त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब त्या राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आपण काहीतरी करू. आणि या वीज बिल कंपन्या त्या नफ्यामध्ये आहेत. या नफ्यामध्ये असताना देखील हा सर्वसामान्य लोकांना काय, सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडलं आहे. कोविडच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उद्योगधंदे बरबाद झालेत. अशा वेळेला ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की मुख्यमंत्री माझी कुटुंब माझी जबाबदारी सांगतात. मग हे कुटुंब प्रमुख नाहीत का? अशा वेळेला त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती की बाबा ह्या वीज बिलाचा जो लोकांना त्रास होतो आहे तो वीज बिल तुम्ही कमी केलं. कापली जाणार नाही म्हणजे काय, लोकांना बिल भरायचीच आहेत ना. वीज बिल भरायची आहेत म्हणजे लोकांना आता कुठे ना लोकांच्या खिशाला कात्री पडले, लोकांच्या नोकऱ्या नाहीत. अशा वेळेला काय लोकांनी करायचं? नक्की. एक महिला सुद्धा आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तुमच्याकडे किती बिल आलं होतं आणि ते बिल तुम्ही भरलेलं आहे का? आणि आता ऊर्जा मंत्री म्हणतात की बिल तर भरावं लागेल, सवलत काहीच मिळणार आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, एवढं बिल आलेलं आहे की शक्य नाही आहे ते भरण्यासाठी. कारण बिल हे भरमसाठ देण्यात आलेलं आहे. ज्या काळामध्ये म्हणजे जो आपला कोरोना काळामध्ये ज्या वेळेला लोकांकडे म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेला मात्र बिल हे थांबलं नव्हतं. बिल हे मात्र भरमसाठ चालूच राहिलेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये काही आमच्यासाठी काही करण्यात आलेलं नाही आहे. आम्ही सामान्य लोक कसं भरणार आहे बिल? बरं, तुम्ही किती महिन्याचं बिल भरलेलं नाही आहे आणि आता ते म्हणतात की जर तुम्ही एकदम पैसे भरले तर आम्ही तुम्हाला 2% सूट देऊ, 3 इन्स्टॉलमेंट देऊ. तरी शक्य आहे का हे बिल भरणं? नाही, शक्य नाही आहे भरणं बिल. शक्य नाही, कारण बिल हे दिलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आज बघायला गेलं 15-15, 20-20 हजार रुपये बिलं पाठवलेली आहेत. हे कसं शक्य आहे? तुम्ही इन्स्टॉलमेंट दिलात आणि काही मुदत दिलात तरी भरणं शक्य नाही. कारण लोकांच्या नोकऱ्याच नाहीत. आज जर नोकऱ्या नाहीत तर ती लोक भरणार कसं? मुळात प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. पोट भरण्याची जिथं विवंचना आहे तिथं तुम्ही म्हणताय की वीज बिल भरा, आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंट देऊ. तुमची काय परिस्थिती आहे? नोकरीची काय परिस्थिती आहे? आणि वीज बिलाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे तुमची? लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. नोकऱ्या नसल्यामुळे कोणाला पेमेंट मिळत नाही आहेत. त्यांच्याकडे काहीच म्हणजे घरातली वस्तू घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि या सिच्युएशनमध्ये जे वीज बिल वाढलं आहे ती लोकं भरणार कशी? आता ऊर्जा मंत्री साहेब बोलत आहेत की तुम्ही पूर्ण वीज भरायला पाहिजे. पण पूर्ण वीज भरायला त्याच्यासाठी लोकांकडे पगार यायला पाहिजे, त्यांच्याकडे पैसे असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही सूट द्याल ना. आता जर त्यांच्याकडे पैसेच नाहीत भरायला तर सूट ते भरणार कसे? त्याच्यामुळे सरकारने काही ना काहीतरी करून लोकांना
वीज बिलासाठी काहीतरी करून समाधानकारक अशी ही गोष्टी करून दिली पाहिजेत की जेणेकरून वीज कमी करायला पाहिजे. अनेकांची दुकानं बंद होती, त्यांना सुद्धा बिलं आलेली आहेत भरमसाठ. अनेकांची दुसरी जी घरं आहेत ती सुद्धा बंद होती, त्यांना सुद्धा भरमसाठ बिल आलेले आहेत. म्हणजे अगदीच तळागाळातल्या नाही तर श्रीमंतांपासून गरिबापर्यंत प्रत्येकाचे हाल झालेले आहेत विजेमुळे. गरिबांचे तर हाल होणारच, श्रीमंतांचे होणार नाही. श्रीमंताकडे पैसे तर आहेच. गरिबांचे ज्यांची आता दुकानं बंद आहेत, ज्यांना 4-4, 5-5, 6-6 हजार रुपये अशी बिलं आली आहेत, ते भरणार कसे? कारण का त्यांचं ऑलरेडीच दुकान बंद आहे. त्यांचं रीडिंग घ्यायला गेले तरी ते रीडिंगमध्ये पण तेवढंच दाखवत आहे. मग ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे की ह्यांना काहीतरी अगदी खरंय प्रणाली, यांची सरकारनं reading उपाययोजना घेऊन जे काय यातून असेल करायला ते- पाहिजे आणि थोडासा तरी दिलासा द्यायला पाहिजे असं मुंबईकरांचं म्हणणं आहे. पण यानंतर जातोय नालासोपाऱ्याला आपले प्रतिनिधी विजय देसाई आता आपल्या सोबत आहेत. विजय, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय की त्यांचं म्हणणं आहे की कोरोनापुरताच तुम्ही आमचं पालकत्व घेतलं होतं का, आता आमच्या बिलांचं काय, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नालासोपाऱ्यातल्या सगळ्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? रेणुका, नालासोपारा वसई विरार हा गरीब लोक राहणारे लोक आहेत जास्तीत जास्त. आणि या ठिकाणी जो सरकारचा जो घोळ चाललेला आहे, केंद्र सरकार आणि जे राज्य सरकार, या दोघांच्या भांडणामध्ये कुठेतरी केंद्र सरकार म्हणतंय की तुम्ही सवलत द्या आणि महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांना सवलत, केंद्राने सवलत दिली तर आम्ही देऊ. त्यामुळे इथल्या लोकांचे मात्र हाल झाले. माझ्यासोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, तुम्हाला किती बिल आलंय? मला बिल ते पाठवण्यात आलंय, ते अशा पद्धतीने पाठवण्यात आलंय की काहीच्या काही बिल आहे. म्हणजे माझ्याकडे होणार पण नाही आणि माझ्याकडे बिल नाहीये. मी लॉकडाऊन मध्ये मान्य केलं, मला 2000 पर्यंत बिल आलं लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये मी ते बिल भरलं सुद्धा, पण ते आमच्या म्हातारमाला आम्हाला भरायला लागलं, आम्ही भरलं. पण आता आम्ही सकाळी कामावर होतो, रात्री 8:30-9 वाजता घरी येतो, 2 तास वीज वापरतो, लाईट आणि पंखा माझ्याकडे दोनच आहे, तरी मला 1900 बिल पाठवलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? म्हणजे आम्ही कुठून दुसऱ्याकडे कर्ज काढून भरायचे का आणि कर्जाच्या खाली आम्ही कचवा मरत राहायचं का? म्हणजे तुम्ही चोरी करता, त्यांचे पोटं भरताय तुम्ही. मोठ्या मोठ्या कंपन्यांना विजा मोफत दिले, त्यांचे पैसे त्यांना हप्ते जातात आत्महत्या अधिकाऱ्यांना, आणि त्यांचा बिल आहे जो कोटा वापरलेला तो आमच्यासारख्या लोकांवर तुमच्या डोक्यावर टाकतात. याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही भरतच राहायचं का, मरतच राहायचं का? प्लीज तुम्ही आमच्याबद्दल बोला. जे वीज चोरी करतात त्या चोरांवर कारवाई करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. सर काय सांगाल? मागील 8 महिने झाले लॉकडाऊन आहे, मुंबईला जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अक्षरशः लोकांचे उपाशी मारायचे दिवस आलेले आहेत. त्या ह्या सरकारने, ह्या राज्य सरकारने मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारं हे सरकार आहे. त्यांनी एकेकाला 35-35 हजार रुपये बिल पाठवलेलं. आज माझ्याबरोबर अनेक बिलाच्या कॉप्या घेऊन आलेले समस्या आहेत लोकांच्या, जे महिन्याला 35,000 रुपये बिल आले, कोणाचं 9,000 रुपये बिल आलेलं आहे, कोणाचं जरी 3-3 महिने घर बंद होतं, लॉकडाऊन मध्ये आपल्या गावी अटकले होते, त्यांना महिन्याला 3-3 हजार रुपये बंद घराचे बिलं पाठवले. कोणी लोक कशी बिलं भरणार? आज लोकांना विष खायला पैसे नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये झालेली आहे. मला एकच सांगायचं आहे, आयबीएन लोकमतने प्रत्येक वेळेला जनतेचे प्रश्न उचलून धरलेले आहेत. आम्हाला हे एक रिक्वेस्ट आहे आयबीएन लोकमतच्या न्यूज 18 लागलेल्या लोकांना की हा प्रश्न तुम्ही सरकारकडे न्या, नाहीतर लोकांना विष पाजून त्यांना मरण्याची परवानगी द्या. याच्याशिवाय बोलण्यासारखं काही नाही या सरकारकडे. जर तुम्ही आमची बिलं माफ करत नसाल तर विष देऊन मरण्याची परवानगी द्या अशी दुःखदायक बाब सांगितलंय. माझ्यासोबत अजून एक आहे. सर सांगा, किती बिल आलंय तुम्हाला? मला हे आलंय 36,000 रुपये मला बिल आलेलं आहे आणि त्यांनी आता 1/12 पर्यंत भरायचंय अशी डेडलाईन दिलेली आहे. आता हे 35,000 रुपये बिल कसं भरायचं हा मोठा प्रश्न आलेला आहे. 8-9 महिने झाले घरातच सगळे जण, त्यामुळे परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे तशी भरणं कठीण आहे. त्याच्यात काहीतरी सरकारने आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने कोणी हा प्रश्न लवकरात लवकर कधीच न्यावा, जेणेकरून जी थकबाकी आहे ती लवकरात लवकर आम्हाला पण भरता येईल. कर्जात कर्ज आणि होम लोन आहे, बऱ्याच गोष्टी लोन असतात, त्यामुळे हे अजून एक कर्ज काढून वीज बिल भरणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला कसं वाटतं? हे मला हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्ही बघा आता लवकरात लवकर कसं सॉर्ट आउट करता येईल. लवकरात लवकर सॉर्ट आउट करा असं यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत अजून एक ग्राहक आहे. तर तुम्हाला किती बिल आलंय, काय सांगाल, या बिलाबद्दल काय सांगाल? बिल आलंय 17,500 रुपये आणि मी भरत होतो व्यवस्थित प्रत्येक महिन्याला, तरी 17,500 रुपये आले. आणि आमची या सरकारवरती विश्वास होते की आम्हाला काहीतरी या लोकांनी आम्हाला मदत करावी. पहिले बोलले आम्ही तुम्हाला वीज मध्ये
20% डिस्काउंट देणार तुम्हाला किंवा सबसिडी देणार, काय त्यांचं होतं. आणि ते जे आम्ही गेलो MSTला इलेक्ट्रिसिटी बोर्ड ते बोला GR काय आमच्याकडे आलं नाही अजून आणि येण्याची शक्यता नाही. ज्यावेळी येणार तुम्ही पैसे भरा नंतर तुम्हाला आम्ही रिफंड देऊ, ते काय कधी येणार नाही. आयुष्यात कधी रिफंड वगैरे काय येणार तर होणार नाही. पण हे आमचं म्हणजे सरकारकडे आमचा एक नानाचा एक विश्वास होता, हे लोक काही ना काहीतरी करणार आमच्यासाठी. पण दुःखद आहे, दुःखद बातमी आहे आमच्यासाठी सर्वांसाठी. आणि आपण म्हणजे तुमच्या चर्चेने फक्त सरकारला एवढं सांगू शकतो की विचार करा, अजूनही वेळ आहे. खूप उशीर होतोय पण अजूनही वेळ विचार करा. कमीत कमी गरीब माणसाचा, मोठ्या माणसाला करतायत ते लोक करतायत. मोठ्या माणसाचा तुम्ही विचार तर करताय, पण तू गरिबांचा आता तरी विचार करा, अशी मागणी येथील ग्राहक करत आहेत. अगदी विजय, धन्यवाद. नालासोपाऱ्यातल्या या सगळ्या लोकांच्या, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. हजारो रुपयांचं बिल आलेलं आहे, कर्ज काढून आता बिल भरू का असा सवाल, असा हताश सवाल हे लोक विचारतायत. एक वेगळी बातमी आपण बघणार आहोत. वय लहान कर्तृत्व महान असं म्हटलं जातं. बाळाचे पाय पाळण्यात दिसत असंही म्हटलं जातं. मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमावू शकतो, खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या तरुणाला तुम्ही ओळखत असाल किंवा त्याला जगासमोर आणायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही संधी आहे. कारण आजच रजिस्टर करा news18.com आणि /Young Genius किंवा BYJU ॲप डाउनलोड करा आणि यंग जीनियस सेक्शनला भेट द्या. BYJU's यंग जीनियस न्यूज 18चा हा पुढाकार आणि त्यात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपण पुन्हा बघणार आहोत सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत वीज बिलाच्या जे युटर्न घेतलेलं आहे सरकारने त्याबद्दलच्या. पहा फक्त news18 लोक.